आदिवासी बांधव आहे, तानाजी माणूस आहे. अरे आपली कोंडाण्याचं तरी म्हणणारा तानाजी माणूस आहे. कोंडाणा किल्ला, अरे कोंडाणा किल्ला कुणाला भुक्याप्रमाणे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना दान करणारा फुलोची धनगर इतिहासामध्ये कधी आला तो मला पाहायला भेटला. जरा की म्हणतो तुम्ही म्हणत असलेल्या माणसांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं, कमी गुणवत्ता असलेल्या माणसांच्या हाताखाली आमच्या पोरांना काम करावं लागतं. अरे चोट्या बेहरचे नाईक कोण होतं माहिती का? बेहरचे नाईक बेरड रामोशी छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. त्या बेहरजी नाईकाच्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास इस्रायलची गुप्तहेर संघटना करते आणि तू आमच्या गुणवत्तेवर शंका घेतो. चोंद्या तुला संविधान माहिती आहे का? काय आहे संविधान? संविधान काय सांगतं? संविधान प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक जात समूहांना, प्रत्येक समाजातल्या माणसाला गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, एकमेकाचा आदर करायला शिकवतो, एकमेकाला माणूस म्हणून वागणूक देतो. हे आमचं संविधान आहे. आरक्षण का दिलं गेलं? कुणाला दिलं गेलं? कशासाठी दिलं गेलं? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. काय म्हणतो मी? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटवची योजना नाही. आरक्षण म्हणजे आता तुम्ही पण ऐका, कान खोलून ऐका. तुम्हाला ओबीसीचं आरक्षण घेतलंय म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या घराचा वर्ग कलेक्टर होणार नाही. तुम्हाला आरक्षण भेटलंय, एससी एसटीचं भेटलंय म्हणून प्रत्येकाच्या घरातलं वर्ग आमदार खासदार होणार नाही. एकच आमदार खासदार होईल का नाही? पण त्याच्या मागची भावना अशी होती. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झाले या देशाचे. कायदा मंत्री झाल्यानंतर एक दलिताचं पोरग कलेक्टर झालं. एक दलिताचं पोरग कलेक्टर झालं. कलेक्टर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पोराला भेटायला बोलवलं. नंतर ते कलेक्टर पोरग घालवलं. एक अधिकारी बाबासाहेबांनी मला बोलवलंय. बाबासाहेबांनी बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाबा तू आता कलेक्टर झालायस तर तुझी ही लाल दिव्याची गाडी तू ह्या रस्त्यावर घेऊन जाऊ नको. तर ही तुझी लाल दिव्याची गाडी तू ज्या समाजामधून पुढे येतोस त्या समाजाच्या गल्लीमधनं, मोहल्ल्यामधनं, वाड्यामधनं, वस्तीमधनं घेऊन जा. ते पोरग म्हणलं, बाबासाहेब असं केल्यानं काय होईल? ते पोरग म्हणलं असं केल्यानं काय होईल बाबासाहेब? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी रिझर्वेशन दिलंय, दलिताला दिलंय, मी रिझर्वेशन आदिवासीला दिलंय, मी रिझर्वेशन शोषिताला वंचिताला दिलंय. हे आरक्षण दिलंय म्हणून सगळेच कलेक्टर होणार नाही. तुला तो मान भेटलाय आणि मग तू कलेक्टर झालायस. तुझी लाल दिव्याची गाडी ज्या मोहल्ल्यामधून जाईल त्या मोहल्ल्यामध्ये एक विश्वास निर्माण होईल, आमचा सुद्धा कलेक्टर झाला बरं का, आमच्यामध्ये सुद्धा गुणवत्ता कमी नाही बरं का, आम्ही सुद्धा या लोकशाहीचे नागरिक आहोत बरं का. ही रिझर्वेशन मागची भावना आहे. अरे झरांगे, तुला सांगितलं तुम्ही की ओबीसीचं आरक्षण तुला मिळालं की तुझ्या घरावरती लगेच सोन्याची टोलं येणार. आता काही पत्रकार बांधव माझ्या समोर उपस्थित आहे. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा पूर्ववी महाराष्ट्र आहे. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्राला धोरण दिलं, नीती दिली, रिझर्वेशन दिलं, माणसाचं माणूस पण दिलं, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र पवार, पाटील, देशमुख, चव्हाण मंडळींनी काय केलं माहितीये का? या मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळा ससा स्वयंपाक लोकशाही पोहोचायला हवा होता. पण आमच्या वाटप्याने काय केलं माहितीये का? हा सगळा ससा स्वयंपाक पाहुण्या रावळ्यांना वाढला, भाव बनकेला वाढला, स्वतःच्या जातीमधल्या लोकांना वाढला.
महाराष्ट्राच्या 288 विधानसभेची तिकीट द्यायची वेळ आली. एसटी आणि एसटीच्या जागा सोडून बाकीच्या जागा पवार, पाटील, देशमुख या मंडळींना दिल्या. कारखाने वाटायची वेळ आली, पाहुण्या रावळ्यांना दिल्या. शिक्षण संस्था द्यायची वेळ आली, पाहुण्या रावळ्यांना दिल्या. आणि मग हे पाहुणे रावळे आता तुमच्या 2 पाहुण्या माहीत नाही. चिखलीकर आहे कोण आहे? चिखलीकरच आहे ना? कोण आहे इथला आमदार कोण आहे? श्याम सुंदर शिंदे. जे भाऊ गेला की बहीण, बहीण गेला की भाऊ, असंच ना काहीतरी. आणि अजून कोणतरी धोंडगे म्हणून आहे, बरोबर का? कोण? पुरुषोत्तम धोंडगे. अरे धोंडगे चुकलं का काय? आमदारकीचे दोहायला लागले का? आणि तिकीट कुणाला मागायला गेलाय? जरांगेला. आणि जरांगे काय म्हणतोय? आम्ही 96 कोळी लगा. आता आम्ही 7% ओबीसी. आता देवानं आम्हाला ओबीसी मध्ये जन्म घातला. देव म्हणजे नीती. आम्हाला देवानं ओबीसी मध्ये जन्म घातला. आम्हाला बंजारा केलं, आम्हाला बंजारी केलं, आम्हाला भोई केलं, आम्हाला धनगर केलं. आता आमच्या हातात असतं आणि देवानं आम्हाला एक ऑप्शन दिला असता की तुला कुठल्या जाती जन्म घ्यायचा आहे, तर आम्ही ऑप्शन दिलं नसतं. 96 पुढे 92 पुढे काहीतरी ऑप्शन दिलं नसतं. त्याला आमची बी पोरं आमदार खासदार झाले असते. ज्या माणसाला पाय जन्माने जे मागासवर्गीय आहे त्यांना बाबासाहेबांनी रिझर्वेशनची पॉलिसी दिल्या. आमच्या मागच्या पिढीने हा अपेक्षा सहन केले. आमच्या मागच्या पिढीने मागच्या आरोग्या विरोधाने अरे गावागाड्यांमध्ये गावच्या ग्रामदेवताच्या गाभाऱ्यात आम्हाला प्रवेश दिला नाही. भोई म्हणजे का? भोई समाज आहे का? भोई. अरे हा भोई आता काय करतो माहितीये का? तुमच्या पालकांना खंडा देतो, खंडा. हा भोई कोण होता माहितीये? प्रभू रामचंद्र माहितीये का? प्रभू रामचंद्राची ती शरीर नदीच्या काठावरती प्रभू रामचंद्राला भोईमध्ये घेऊन जाणारा कोण होता? निशाणा म्हणजे आमचा भोई. भोई म्हणजे मत्स्यगंधा. मत्स्यगंधेच्या पोटी कोण? कुठे ऋषी? दिवस कुठे ऋषी माहितीये का? व्यास ऋषी. त्याच मत्स्यगंधेच्या पोटी कौरव पांडव. त्या भोई समाजावरती आज कोणती गेला आहे? आम्ही आमचं कोण शोधायला गेलो ना. आमचे गोंडवाने पण राजे होते, आमचे भिल्ल पण राजे होते, आमचे न्यायवंशी पण राजे होते. पण या माणसाने या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेमधून पैसा, पैशामधून सत्ता, पैशामधून कारखाने, कारखान्यामधून आमदारका, आमदारक्यामधून खासदारका, खासदारक्यामधून पिढ्या आणि पिढ्या राजकारण केलं. आणि एक जरांगे नावाचा माणूस उठला आणि म्हणला आता ओबीसी लय खाल्लंय. काय खाल्लंय? ओबीसी लय खाल्लंय. या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% ओबीसी आहे. 60% ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आश्रमशाळांसाठी, त्यांच्या लेकीबाळींच्या स्कॉलरशिपसाठी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं मग यशवंतराव चव्हाणापासून ते आत्ताच्या एकनाथ शिंदेपर्यंत या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी 60% ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी बजेट किती दिलं? 0.4%, 0.5%. आत्ताचं बजेट 1% वाढलं. उन्हा 1%. पत्रकार बांधव असतील, मी जे काय बोलतो ते क्रॉस चेक करावं. 1% बजेट 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी. 60% लोकांचे 4.5 लाख करोड रुपयाचं बजेट. तो पैसा कोणाचा आहे? तो पैसा कोणाचा आहे? आता काही माणसं की आम्ही गरीब आहे, आम्ही टॅक्स भरत नाही. बाजार भरला की नाही आठवड्याचा? मोबाईल रिचार्ज करता की नाही? कपडे घेता की नाही? कोण सांगितलं तुम्ही टॅक्स भरत नाही?
तुमच्या आमच्या खिशातला पैसा ज्या तिजोरीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठेवला जातो, मंत्रालयामध्ये ठेवला जातो, तुमच्या आमच्या खिशातला पैसा ज्या देशाच्या संसदेमध्ये ठेवला जातो, जिथं तिजोरी आहे तिथं फक्त कायदा लिहिला जात नाही, लिहिलेला कायदा अंमलबजावणी करण्यासाठी बजेटरी तरतूद करावी लागते. आमच्या महाराष्ट्राचं काय झालं माहिती का? आता आपल्यातलेच काही शाळे होतील, वेगवेगळ्या पक्षामध्ये मोठमोठ्या पदावर काम करतात आणि ते काय म्हणतात माहिती का? हाके सर समृद्धी महामार्ग झाला बरं का, हाके सर समृद्धी महामार्ग झाला बरं का, हाके सर मुंबईमध्ये कोस्टल रोड पूर्ण झाला बरं का. आमचे मोदी साहेब म्हणतात जगातल्या 5 आर्थिक व्यवस्थेमध्ये आमची व्यवस्था आहे, आमचा भारत देश आहे, महासत्ता आहे. पण त्याच भारत देशामध्ये, त्याच माझ्या पुणे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, त्याच पुणे मुंबईच्या पुलाखाली झोपडपट्ट्यामध्ये जमिनीशी समांतर पालन करून माझा नाथपती पुढे गोसावी राहतोय, माझा मराठी राहतोय, माझ्या विजयंती प्रवर्गातले माणसं आता, माझ्या विजयंती प्रवर्गातले आता जोशी आले होते, आता पिंगळा आले होते, गोंधळी आले होते. या महाराष्ट्राची संस्कृती ज्या माझ्या विजयंती प्रवर्गातल्या ज्या गोंधळ्यानं, ज्या कडेकचुरीनं, ज्या पाल्यानं म्हणजे जे भिक्षेकडे रातमध्ये आमच्या लोकदैवताची उपासना कोणी केली? या माणसाने केली. त्या माणसाला माझा पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आजही घर देऊ शकला नाही. आजही भाषे पर्वाला गावामध्ये 8 दिवसाच्या पुढे राहायची व्यवस्था नाही. आमचा जरांगे म्हणतो आम्ही 40 एकरावरनं 2 एकरावर आलोय. अरे आमच्या माणसांना अजून या माझ्या भारताच्या व्यवस्थेमध्ये 1 गुंठ्याची जमीन धारणा करता आली नाही. आर्थिक नियोजन तुम्ही खूप केली, पण सामाजिक न्यायाचं काय? आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, काय झालं तुमचं? आमचं गावागाड्यामध्ये पंचायतीसाठी भांडणारी तुम्ही माणसं, गावागाड्यामध्ये जिल्हा परिषदसाठी भांडणारी तुम्ही माणसं. अरे जातीमध्ये तुमच्या आमची भांडणं लावली. आई वाटसाहेब काय असतं पंचायत समितीमध्ये? काय असतं? किती वजन असतं? आमचे सुंदर पाटील जेठी सदस्य होते, बरोबर? आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते महाराज. काय बजेट असतं बरोबर आहे का? किती बजेट असतं? शाळेचं पत्र बसव, गटाराची लहान काढ. ऐकणार साहेब काय असतं? बजेट किती असतं तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला? डीपीडीसी निर्णय घेतल्यावरच तुम्हाला पैसे येतो. म्हणजे पुन्हा मला हे पालक तुम्हीच, बरोबर आहे का? चुकीचं आहे. गावगाड्यामध्ये आता मला महापंडाच्या लोकांचं स्वागत करायचं आहे, बरोबर आहे का? विश्वास आहे, बरोबर आहे का? गावगाड्यातल्या लोकांना मला सांगायचं आहे, लोह्यामध्ये 2-4 जाती एकत्र येत असतील तर जिल्ह्यामध्ये 2-4 जाती एकत्र आल्या पाहिजे. माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसीचे किमान 4 ते 5 आमदार निवडून गेले पाहिजे. आता तुम्ही म्हणा हे कसं शक्य आहे? आमची मानसिकता गुलामीची, आमची मानसिकता गुलामीची. हे सगळं विसरून द्या. ज्या माणसाला तुम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री केलं ते माणसं तुमच्या हक्काने अधिकारावर बोलायला तयार नाही. काय यश? काय अशोकराव चव्हाण पत्रकार मंडळी म्हणून काही सांगावं लागलं. महाराष्ट्राचा सुवर्ण कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुंबईला घेऊन आले. एक पत्रकार होते कर्तव्य मानखोलकर, साहित्यिक विचारवंत पत्रकार, रोख बोलणार. त्या पत्रकारांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र कुणाचा होणार? यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार. त्या पत्रकारांनी प्रश्न काय विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार किंवा मराठ्यांचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगडचा होणार, छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार. 2024 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावरती नजर ठेवा, महाराष्ट्राच्या आमदारावरती नजर ठेवा. महाराष्ट्राच्या 48 खासदारापैकी 32 खासदार निवडून येणाऱ्या मराठ्यांच्या
यादीवर नजर ठेवा आणि अमित मागास आहोत म्हणणाऱ्या यांच्या नीतीवरती डोळं उघडून बघा. आता मी मला अशी भिक्षेकर म्हणजे आमच्या विजयवंतीच्या जोशी समाजाबद्दल सांगितलं तुम्हाला. अरे आमचा भिक्षेकरी मागायला गेला एखाद्या घरासमोर, माता भगिनी बाहेर गेले आणि एक प्रसाद झाले. माझ्याकडे लक्ष्मीवाला असो, माझा वासुदेव असो, गोंधळी असो, चित्रकथी असो, त्या माणसाला एक प्रसाद धान्य ते माता भगिनी त्याच्या झोळीमध्ये वाटते. अरे तो चौसा जोशी समाज त्या प्रसाद धान्यातलं मुठभर धान्यामधलं 4 धान्य उचलतो आणि तिच्या सुपामध्ये माघारी टाकतो आणि काय म्हणतो, तुझा वेळ मानवाला जाऊ दे, तुझ्या घरामध्ये धनधान्य पिकू दे, तुला मान मरात इज्जत मिळू दे, करो. पण या माणसांना आम्ही मतांचं दान दिलं. ती माणसं मात्र त्यांचं आरक्षण सुद्धा ठेवायला तयार नाही. त्यांची नियत इंग्रजांपेक्षा वाईट आहे. साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुमची जमीनचं जमीन मोजली. साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुम्हाला कायदा दिला, शिक्षण दिलं, तुम्हाला सिव्हिल कोड दिला, पिनल कोड दिला, तुम्हाला इज्जत दिली, भारत नावाच्या देशात आयडेंटिटी दिली, जात निहाय जनगणना तर 10 वर्षाला केली. पण आमच्या या वाढप्याने मात्र तुमची जात मोजायला नकार दिला. कारण लोहा खंडाचा आमदार एखादं धनगराचं पोरगं होईल, बंजाऱ्याचं पोरगं होईल, भोयाचं पोरगं होईल, बंजाऱ्याचं पोरगं होईल, माळ्याचं पोरगं होईल, गोळ्याचं पोरगं होईल. आज तो जात मोजायला गाढवाची गणना करते, वाघाची गणना करते, उंटाची गणना करते, पण माणसं मोजायला तयार. आता मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो. मुख्यमंत्र्यांना म्हटलं आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो. मुख्यमंत्र्यांना हा लक्ष्मी खाते आणि राज्य मागासवर्ग आयोग म्हणाला, एक मताने म्हणाला की या महाराष्ट्राच्या नोकऱ्यामध्ये कुणाची संख्या किती याची तुम्ही मला अधिकृत आकडेवारी द्या. एकदा पत्र लिहिलं आणि 4 वेळा रिमाइंडर लिहिला. मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली नाही. तुम्ही जाऊ द्या म्हणजे लोकांची आपल्याला येत नाही. क्लासरूम अधिकारी कोण सांगत नाही, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये अधिकारी कोण सांगत नाही, महसूलमध्ये अधिकारी कोण सांगत नाही, मंत्रिमंडळामध्ये अर्थ खातं कोणी सांभाळलं सांगत नाही, मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्रीपद कोणी सांभाळलं सांगत नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कोण राहिलं ते सांगत नाही, महाराष्ट्रामध्ये कारखानदारी कुणाच्या बापाची हे सांगत नाही, महाराष्ट्रामधलं खासगी कारखान्याचं पीक आता या महाराष्ट्रामध्ये आलं त्याच्यावर बोलत नाही. आणि जरा म्हणतो आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो. अरे चोट्या, तू जर मागास झाला असेल तर मग महाराष्ट्रामध्ये पुढारलं कोण? तुझ्या जातीच्या पुढं गेलं कोण? कुठली जात या महाराष्ट्रामध्ये की जी मराठा समाजाच्या पुढे गेली आणि त्यांनी आमदारका जिंकल्या, खासदारका जिंकल्या, कारखाने ताब्यात घेतले, उपजाऊ जमिनी ताब्यात घेतल्या. सांगू शकाल तुम्ही? आणि आम्ही मागास झालो आणि आपल्या सगळ्या पक्षाचं करू. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता, जरांगेच्या मागणीचा विचार करा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता. अरे राज्य मागास आयोग तुमचं मागासलेपण म्हणतोय. एक नव्हे 4 आयोग. राष्ट्रीय मागास आयोग तुमचं मागासलेपण म्हणतोय. सुप्रीम कोर्ट 650 काळाच्या जजमेंटमध्ये सांगतंय की यू आर नॉट, तुम्ही मागास नाही आहात, तुम्ही शासकीय राज्यगती जाणार आहात. यू आर रुरल. आमचं संविधान सांगतं मागासवर्गीय कोण? दोज आर सोशली बॅकवर्ड. अरे बलुतेदार, अलगदार, वेदना तुम्हाला सहन करा. बरोबर या लोहा कबड्यामध्ये उदाहरण सांगू शकता का? गावागाड्यातली माणसं आहात तुम्ही, सफाई करताय तुम्ही. आमचा झाडीचा एखादा बांधव गरीब झाले असू शकतो विचार. मग तुम्ही लगेच नागरिकाचं दुकान लावलं, तुम्ही कधी बघितलं काय केले का? लावले गरिबी आली म्हणून धोक्याचं दुकान लावलं का? ऐकलं एखादं उदाहरण असलं तर सांगताय मला तुम्ही. हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये बलुतांनी, आलुतांनी, मेंढपाळांनी
गावच्या गावड्याला, गावच्या पाटलाला, गावच्या देशमुखाला केंद्रीय होतं आणि आम्ही सेवा देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यापेक्षा आपल्या नेत्यांनी विचारलं, बाबासाहेबांचं ऐकून नाही या देशामध्ये मंडळ आयोग नाही झाला. अरे त्या महामानवाला 340 आक्रमणासाठी राजीनामा दिला. आमच्या विषयात काही सुद्धा माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छोटा पाळला गेला, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, ज्यांना मानवतेची हीर वाहून दिली, त्या माणसांना तुम्ही रिझर्वेशन दिलं, आम्ही मान्य केलं. पण गाववाड्यातल्या माळ्याला साड्याला कवड्याला दिलेल्या तुम्ही काय आरक्षण देताय बाबासाहेब? या बुलबुलांना काय आरक्षण देताय? सोन्याला तुम्ही आरक्षण का देताय? सुताराला पंचाला कशासाठी आरक्षण देताय? माझा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याच्या सभागृहासमोर बोलले. काय बोलले? गावातल्या अस्पृश्याला कायद्याने रिझर्वेशन दिलंय, मी केंद्रीय सूचीमध्ये टाकलंय, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्समध्ये टाकलंय. पण डोंगराच्या खुशीला कुठंतरी केरळ गेल्याला खुशी राहतोय, मेंढपाळ राहतोय, पंजाब भटकंतीचं लमान पाड्यावर काम करणारा बंजारा राहतोय, कुठंतरी आता उसवत नाही. पहिली काहीतरी वंजारी आमची ही भटकंतीची कामं करते. या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचं आहे, विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे. त्यांना सुद्धा या भारताचे नागरिक म्हणून सन्मानाची इज्जतीची वागणूक द्यायची, म्हणून मी ओबीसीला आरक्षण देतो. बाबासाहेबांना विरोध झाला, बाबासाहेबांनी कायद्यामध्ये प्रकाशन असणार. मोरारजी देसाईंनी मंडळ आयोग निर्माण केला, पीपी मंडळ, विद्येश्वरी प्रसाद मंडळ, बिहारचा टोलवेळा मुख्यमंत्री असताना विद्येश्वरी प्रसाद मंडळ त्यांनी रिपोर्ट तयार केला, 1980 ला सबमिट केला. परत कार्यक्रम आयोग गेला, मंडळ आयोग गेला, मंडळ आयोगाला विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा पंतप्रधान या देशाला यावा लागला. या व्हीपी सिंगांनी मंडळ आयोग लागू केला. परत कोर्टात चॅलेंज झाला, महाराज बरोबर आहे का? बरोबर आहे का? 1994 साली 9 जजेसच्या खंडपीठासमोर माझा मंडळ आयोग चॅलेंज झाला. 9 जजेसचं खंडपीठ बसलं. आमचे लालू प्रसाद यादव, स्वर्गीय रामविलास पासवान, राम जेठमलानीकडे गेले. राम जेठमलानी आमच्या ओबीसीची बाजू तुम्हाला घ्यावी लागली, पण जेठमलानीची फी द्यायला परवानगी करतो लालू प्रसाद यादवांना. लालू प्रसाद यादव म्हणाले, माझा ओबीसी मानव एक गुंज 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 सोनं गोळा करेल आणि तुमच्या वजनाचं सोनं तुम्हाला देईल. या माझ्या 18 पकड ओबीसीच्या समाजाची लढाई तुम्ही लढा. मग त्या 9 जजेसच्या खंडपीठासमोर ओबीसीची लढाई लढली आणि 1994 पासून तुम्हाला मला आरक्षण भेटलं. पण घात झाला ओबीसीचा. 2004 सुशील कुमार शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांना एक जी आर काढला, मराठा पूर्वी आणि पूर्वी मराठा एकत्र समजण्यात यावे. आणि त्या जी आरनं माझ्या महाराष्ट्रामध्ये जात चोराची बंधन निर्माण झाली आणि ओबीसीच्या आरक्षणाला, सामाजिक न्यायाच्या आरक्षणाला हातभार असते. अहो ओबीसी आता शिल्लकच राहिला नाही. माझ्या बीड जिल्ह्याचा एक खासदार निवडून आले, नवीन खासदार बाप्पा म्हणतात. बाप्पा नाव मला काही माहित नाही. त्या बाप्पाने ओबीसी आमचे मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव शिंदे, शरदचंद्रजी पवार सगळ्या माणसांकडे तोडण्याचे घातले. अरे जरांगे खुरखुऱ्या काय म्हणतो माहिती का? आम्ही गैरवादाची लढाई लढतो आणि मागणी काय करतो माहिती का? सरसकट मराठा आरक्षण. काय म्हणतो? सरसकट मराठा आरक्षण. आणि सरसकट जर आरक्षण दिलं तर गरज बंदराचे पैसे जसे होत नाही. अशोकराव चव्हाणांची मुलगीच उभं राहिली नाही, जिल्हा परिषद आमदार केलंच उभी राहील. बरोबर का? आमदार करताना अशोकरावांची पक्ष केली, जॅक्टिव्हिटी नाही लागला. कसं काय तुम्ही आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला जायचं? कारण या महाराष्ट्रामध्ये मानसिकता तुम्हाला बदलावी लागणार. एक शेवटचं उदाहरण सांगेन. लोह्या कल्याणचा आमदार तर आपला झालाच पाहिजे.
आता कोण करायचा बरोबर आहे का? सूर्यवंशी साहेब, आमचे प्राध्यापक साहेब, आमचे सोनकर पाटील, 2-2 पावलं मागे पण येत आलं पाहिजे, 2-2 पावलं खिडकीनं पुढं म्हणतात. मुखेडामध्ये कोण येतोय पुढं आणि लोह्या मंडळामध्ये कोण येतोय बरोबर आहे का? अजून कुठल्या मतदारसंघामध्ये कोण येते? आपण 4-5 जणांनी जर व्यक्त केली ना, 5 जणांनी गाव सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. सामाजिक न्याय द्यायचंच आहे बरोबर आहे का? सामाजिक न्याय तर द्यायचंच आहे. गाववाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांना विश्वास देता पाहिजे. अरे बाबा, आपली माणसं जर काही सभागृहात जास्त केली तर आम्ही बजेट तरी करत नाही. आणि दलित कार्यासाठी आर्थिक विकास महामंडळ तरी करू. विश्वास देता पाहिजे. त्याच्या मनामध्ये एक सक्षम पर्याय या महाराष्ट्रामध्ये देता आला पाहिजे. मी एका माणसाचं नाव नेहमी माझ्या भाषणामधून घेतो. त्या माणसाचं नाव विकसवादी संपत नाही. या महाराष्ट्रामध्ये एक माणूस जन्माला होता, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे. काय नाव घेतलं? ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारा गोपीनाथराव मुंडे होता. 2011 साली झालेल्या जनगणनेसाठी देशाच्या संसदेला ठराव घातला होता. त्या ठरावामध्ये भाजपचा राष्ट्रीय नेता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, समीर भुजबळ, लालू प्रसाद यादव या माणसाच्या बरोबरीनं त्या देशाच्या संसदेला ठराव घालण्यामध्ये ओबीसीचे प्रश्न मांडण्यामध्ये पुढे होता. आणि आमचे ओबीसीचे नेते नाही ओबीसी मला नाही बोला, पुढे या. गाव गावाच्या आता पुढे जाती. तुमच्या भूमिकेकडे लक्ष देऊ नये. कोणा आम्ही इथं उपस्थित असलेले मंडळी, आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही मेंढपाळाची पोरं आहे. अरे गाववाड्यातल्या शेवटच्या घटकामधल्या सामान्य कुटुंबामध्ये जन्माला घेतलेली पोरं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये हजारोंच्या संख्येनं वाजत काय ते जेसी फुलं काय म्हणतोय. परत मी आमचा मला चिंता येतो. खरंच आपण आमदार झालं काय असं. अरे एवढं प्रेम माझ्या आता लोकांनी प्रत्येक तालुक्यामध्ये माणसं बोलवतात. गेल्या 4 दिवसाचा हिशेब केला तर जवळजवळ आमची 17व्या सभा आहे. गाव वाड्याला हा आता प्रजातींचा महाराष्ट्र आहे. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे का? जरा वेळेला आमच्या एवढे खासदार आले, आम्ही 60% आहोत. किती टक्के? 60% आम्ही आहोत. एकनाथरावजी शिंदे, तुम्ही या महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली. एकनाथराव शिंदे, तुम्हाला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती बघायचे असतील तर एकनाथराव शिंदे, तुम्ही जेजुरीच्या खंडोबाला या. आता प्रगती म्हणजे काय असतं तुम्हाला बघायला भेटल. एकनाथराव शिंदे, तुम्ही पोहरा देवीला या. तुम्हाला भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे काय तुम्हाला बघायला भेटेल. एकनाथराव शिंदे, तुम्ही भगवान गडावर या. वंजारी बांधव दिवाळी दसऱ्यानंतर ऊस तोडायला किती प्रमाणात जातो आणि त्यांची गावाच्या गावं ऊस भरतात हे तुम्हाला बघायला भेटेल. एकनाथराव शिंदे, तुम्ही आरेवाडीच्या बिरोबाला, नाहीतर माझ्या माळेगावच्या खंडोबाला या, नाहीतर गडीला माझ्या भटक्या विमुक्तांच्या जत्रेला या. माझा अनुभव मगाशी तरी घोषणा दिली. माझं लक्ष असतं प्रत्येक माणसाकडं. मगाशी तरी घोषणा दिली, येतो येतो. काय येतोचा अर्थ? येतो तुमची 1 कोट वेळा. येतो चैनला काय म्हणतो तुम्ही? आम्ही विरोबाच्या नावानं चांगलं काय म्हणतो? चांगलं चांगलं भलं. अरे आमची संस्कृती तुझं चांगलं भलं झालं पाहिजे. आणि तुम्ही काय म्हणता? आमचा आमदार झाला पाहिजे. तर तुम्ही आमदार होत असतो. एक शेवटचं उदाहरण सांगेल आणि मग तुम्ही मनोगत घेऊन. तुम्ही आम्ही गावगाड्यामध्ये माणसं आहात. मी बऱ्याच भाषणामध्ये सांगतो, पण साधी सोपी समजदारी लागली म्हणून वारंवार सांगायचा प्रयत्न करतो. तुमच्या घरामध्ये जर एखादं लेकरूबाळ जन्माला आलं तर तुमच्या माता वगैरे काय करतात? बारसं घालतात. बारसं नामकरण सोहळा ठेवतात. नामकरण सोहळा ठेवल्यानंतर
या बिचाऱ्या सगळ्या माता भगिनी एकत्र येतात आणि म्हणतात काय, अहो त्या पाळणा पुण्याचं म्हणतात छत्रपती शिवरायांचं म्हणतात, माझ्या राजा शिवाजी त्या पाळणा पुण्याचं म्हणतात, त्या पाळणा प्रभू रामचंद्राचा म्हणतात, त्या पाळणा पुण्याचा म्हणतात, त्या पाळणा श्रीकृष्णाचा म्हणतात, माझा शिवाजी माझा श्रीकृष्ण माझा प्रभू रामचंद्र पण आमच्या चव्हाण साहेबांच्या, आमच्या चिखलीकर साहेबांच्या, आमच्या काय लैनावर पवारांच्या, देशमुखांच्या घरामध्ये जर लेकरून जन्माला आलं तर आमच्या माता भगिनी म्हणतात तुम्ही आमदार म्हणा, तुम्ही खासदार, आणि आमदार खासदार नाही होता, कारखान्याचा अध्यक्ष बना, DCC बँकेचा अध्यक्ष बना, शिक्षण संस्थेचा चेअरमन बना, आणि ह्यातलं काहीच नाही जमलं. 5,10 कोटीचा 5,10 कोटीचं कर्ज बुडवणारा झुरळ बना. इथे ओबीसी बांधव बसलेले, एका ओबीसी बांधवाने हात वर करून सांगायचं DCC बँकेने तुम्हाला 5,10 कोटीचं कर्ज इथं उपलब्ध असलेल्या लोकांना दिलंय का? अरे एवढ्यानं दिलंय. DCC बँकेचं 5,10 कोटीचं कर्ज इथल्या कुठल्या ओबीसीला मिळालं का? तुम्ही साजरा करता बरं, हा करण्याचा तुमचा आमदार झाला का? झाला का आमदार तुमचा? लोहाकांडाचा आमदार झाला तुमचा, आणि मंत्री तुमच्याची 2,20,000. नाही तुम्हाला वाईट पण बोलत 2,20,000 लोहाखंडाच्या या भूमीमध्ये. अरे लोहाखंडार म्हटलं की एक इंग्रज अधिकारी लोहाखंडात आल्यावर एका इंग्रज अधिकाऱ्यानं एक वर्णन केलेलं मी तुमच्यासमोर बघा. आरजी भट्टन नावाचा एक इंग्रज अधिकारी, आरजी भट्टन, आणि तो आरजी भट्टन नावाचा इंग्रज अधिकारी आपल्या राणीला म्हणजे इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना काय वर्णन करून सांगतो बघा. नांदेड परभणी आणि पैठणीच्या नदीच्या तीराच्या पलीकडं नवसोडचे नाईक नावाचा एक सरकार आहे. 52 गावावरती त्याचं राज्य आहे, आणि तो काय करतोय, त्या लोहाखंडाच्या परिसरामध्ये सगळ्या तालुक्याच्या लोकांना एकत्र घेऊन तर सैन्य बनवण्याने तो आपल्याला त्रास देतोय. म्हणजे कधी काय या लोहाखंडाच्या भूमीनं आणि युद्ध पाहिले, कधी काही तुमच्या बाप दाद्याने तलवारी घालवले, आणि तुम्ही काय करता, भाऊ आलं होतं आणि आमच्या पोत्यावर बसलं, ताई आली होती आमच्या खंडोबाला. अरे गुलामी किती प्रामाणिकपणा गुलामी. अजितदादा पवार शरद पवार असू शकतो, तर तुमचे हे पावले करावले तर जाऊ द्या, आपण नसू द्या. अरे हे 96 मुलांमध्ये जन्माला आलेली माणसं, तुम्ही बनू त्या महिन्यामध्ये जन्माला आलेली माणसं, ती कशी पावलं होती आपण. पण ज्यांची लाखाची मुलाची मदत घेतली त्याच्या हक्का अधिकारावर ही माणसं एका शब्दानं बोलायला तयार आहे, एका शब्दानं बोलायला तयार आहे. आणि मग एका शब्दाने बोलत नसतील तर मग तुम्ही आम्ही सगळे माणसं काय करायचं. गजानन सावकार साहेब आणि प्राध्यापक पवार साहेब काय करायचं, तुम्ही आम्ही ध्येय भूमिकेत जायचं. तुमच्या आमच्या पोराला खासदार बुवा तो नाही, बरोबर आहे का? बळीला तात्या, आता मला या विचार करायला बसलेली माणसं आहेत ना, तुमच्या सहित 5-10 माणसं तर या महाराष्ट्राच्या विधानसभेत जायला पाहिजे असं मला वाटतं. येतच असतील आता. बघा, त्या जनतेच्या मनात काय म्हणते का, जनतेच्या मनात फक्त ओबीसीचा आमदार झाला पाहिजे ही भाषा आहे. त्याला सांगतो जरांगे बघा, ओबीसी आणि आम्ही भाऊ होय, धनगर आणि आम्ही भाऊ होय. गाडीमध्ये पेट्रोल मी 50,000 टाकतो आणि ओबीसी वाले 50,000 टाकतो, आणि तोच जरांगे माझ्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराचं आरक्षण हिरावून घ्यायसाठी मांडतो. त्याचा काय भाऊ असेल, याच भावानं अकोल्याला बाळासाहेब आंबेडकरांना मदत दिली नाही.
याच जरांगे पाटलाच्या अवलादीनं बोलावं लागतं. याच जरांगे पाटलाच्या अवलादीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये ना इम्तियाज जलीलला निवडून दिलं, ना माझ्या चंद्रकांत खैरेंना निवडून दिलं. आता चंद्रकांत खैरे तर महाविकास आघाडीचा माणूस होता. जगाने तर शरद पवारांचं डोलगं वाचून पण त्या खैरेला का पराभव करायचा मला कळलंच नाही. कारण खैरे तुमच्या चपला होता आणि दारूची नैसर्ग काढलेला भुमरे नाव पण भुमरे त्याच्या चेहऱ्यावर हो हे का बोलतोय. वैयक्तिक कुणावर टिप्पणी करायला मला आवडत नाही. अरे पण दारूची दुकानं चालवणारा माणूस तुमच्या हक्क अधिकारावर देशाच्या संसदेत काय बोलाल. भुमरे तुला इंग्रजी येतं का? जाऊ दे इंग्रजी, हिंदी तर येतं का? नाहीतर रस्त्याच्या कडेकडे ते गया थांबून पड्या काय करत होते भुमरे. त्या जागेला भुमऱ्याला करायला लागले. माझ्या बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या कन्येला पराभूत केलं. आता इथून जवळ असलेल्या परभणीमध्ये एका मेंढपाळाच्या पोराला पराभूत करायचं काम केलं. आणि नुसतं पराभूत केलं नाही तर मला ज्या मतदारसंघात भुजबळांना घेऊन जाते ते मतदारसंघ पराभूत करायचे. जिथं जिथं ओबीसीचे उमेदवार उभे राहतील त्यांचा असा पराभव करा की त्यांच्या पुढच्या 5 पिढ्याला पाहायला नाही पाहिजे. काय म्हणजे 5 पिढ्यांचे आमदार खासदार झाले नाही पाहिजे. आता आमदार खासदार तर आपण जुनी नाही शकतो. पंचायत राजमध्ये 56,000 आहेत ओबीसीच्या. त्यात आता फक्त त्या बांधीय कमिटी आली आहे. बांधीय कमिटी 52% ओबीसीच्या आहेत. 35-38% सगळ्यांची संख्या वाढताना ओबीसीची संख्या कमी झाली. बांधीय कमिटी त्यातल्या परत 30,000 जवळजवळ परत कुणबी घुसले त्यामध्ये. म्हणजे ओबीसीचं आरक्षण केलंय. महाराज जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आम्हाला संशोधन करून शोधावा लागतो. आणि जर ते ओबीसीचं पंचायत राजला आरक्षण केलं तर नांदेडचा एक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होता असं कुठेतरी आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात राज्यशास्त्राच्या पुस्तकात वाचायला मिळालं. आमदार खासदार लांब आणि लईच एखादा तडफड्या बोलणारा एखादा फटाफट जन्माला आला आणि हक्क अधिकाराची भाषा बोलायला लागला, आमदार खासदारांची भाषा बोलायला लागला तर ही मंडळी काय करतात म्हणजे ही मंडळी ओबीसी सेलचा प्रमुख करतात. काय करतात? ओबीसी सेलचा अध्यक्ष भटक्याचा पोरगा तर भटक्या आघाडीचा प्रमुख. माझ्या मुस्लिम बांधवांमध्ये एखादं पोरग शिक्षण घेऊन पुढे आलं तर अल्पसंख्याक आघाडीचा प्रमुख. पण आमदारकीची तिकीट द्यायची आली की पाहुण्या लावण्याला तिकीट. आता बघा भोकरमध्ये कोण येतोय आमदारकीला तो विचारायला बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते घरामधल्या भिंतीवर लिहून ठेवा तुला शासनकर्ते जमात बनायचं आहे. काय बनायचंय? शासनकर्ते जमात बनायचं आहे. असंच म्हणले बाबासाहेब आंबेडकर शासनकर्ते जमात. कारण त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. अरे टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आणि गावघरातल्या माझ्या ऊसतोड करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. पूर्वी राजा मातीच्या उदरात जन्माला यायचा, आता राजा मतपेटीद्वारे जन्माला येतो. आणि जे जन्माला घातले तुम्ही पवार पाटील देशमुख मंडळी, अरे पवार साहेब जाणते राजा, पवार साहेब पूर्व नेता, पवार साहेब महाराष्ट्राचा सर्वेसर्वा, तेच पवार साहेब या महाराष्ट्रामधल्या 60% ओबीसीच्या प्रश्नावरती ब्र शब्द करायला तयार नाही. पवार साहेब माझ्या या 11 पगड जातीच्या लोकांचं अंतकरण व्यथा वेदना, जर माझ्या 11 पगड जातीचं अंतकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असतं, तुम्हाला फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण कळलं, तुम्ही व्याकरण आत्मसात केलं निवडणुका जिंकण्याचं, पण आमच्या 11 पगड जातीचं अंतकरण तुम्हाला कधीही कळलं नाही.
नाहीतर शरद चंद्रचे पवार तुम्ही या देशाचे 4-5 वेळा पंतप्रधान झाला असताना. नाही, धनगराला नाही वाटत आहे देऊन मतदान पवार. धनगराची संख्या 2 बघा, जातीवर बोलतो वाटतं, पण हे वास्तव आहे, तुम्हाला समजावून सांगावं लागेल. 2 नंबरला लोकसंख्या धनगराची. एक खासदार, एक फक्त स्वातंत्र्यानंतर एकच खासदार निवडून गेला होता. खूप मोठा स्वातंत्र्य सैनिक होता. स्वतःची जमीन सिलीमध्ये वाटून टाकणारा रखमाची गावडे होता. बीड जिल्ह्यामध्ये बीडचा खासदार. त्यानंतर धनगराचा एकही खासदार या महाराष्ट्रामधनं ज्या आंबेडकरांच्या जागेवरती जे संसद भवन आहे, रायसीना हिल ते संसद या महाराष्ट्रामधून एक धनगराचा खासदार निवडून येईल वाटत असल्या. मग धनगराची ही परिस्थिती असेल तर मग माझ्या गावगाड्यातल्या वडार समाजाची, भोई समाजाची, माझ्या कोल्हेवाल समाजाची काय भावना असेल. त्यांना पण वाटत असेल ना, आमचा बी एक खासदार झाला पाहिजे, आमचं बी एक खासदार झाला पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सगळं करा, झाल्या बघा, ही वेळ तुमच्या आमच्यावरती मागायची कुणी आणली तर चांगला तुम्ही निवडून दिलं, त्या माणसाने निवडून आणली, त्या माणसाने आणली. मग आता त्याच माणसाला तक्रार करणार का तुम्ही? करणार का? आणि आता विचार विभागाच्या सगळ्या मान्यवर मंडळींना सांगेल, जनतेने ठरवलंय, जनतेनं ठरवलंय. एवढी आणायचं नसते, तुम्हाला पैसे दिले का तुम्ही? जनतेने ठरवलंय, काय ठरवलंय ते सांगतो. जनतेने काय ठरवलंय ते सांगतो. एक घोषणा देतो, एकच पर्व, एकच पर्व. कुठल्या जातीची घोषणा दिली? दिली का कुठल्या जातीची? कुणाची घोषणा दिली? दिली की नाही? मग त्यांनी ठरवलं नाही. मग आता तुम्ही काय करायचं? नांदेड, हे बघा, या कंधारमध्ये एकी झाली पाहिजे, पुन्हा नांदेड जिल्ह्यात एकी झाली पाहिजे. काय म्हणतोय? लोह्यात एकी झाली पाहिजे, नांदेड जिल्ह्यात एकी झाली पाहिजे. 5 आमदार आमच्या 5 वर्षाचे होते. मग आता नांदेडमध्ये एकी करून चालेल का? नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर, पुणे, महाराज, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढी संख्या आहे तुमची ओबीसीची, 7% नाही, 70% असा. पण या महाराष्ट्रामध्ये काही वतनदार मंडळी, जागीरदार मंडळी, हा महाराष्ट्र म्हणजे आमची जागीर आहे, हा महाराष्ट्र म्हणजे आमच्या बाप झाल्याची जागीर आहे, असा गैरअर्थ आहे. आणि 18 पगड जाते ऊस द्या, 18 पगड जाते कंटेनर चालवल्या द्या, 18 पगड जाते शाळेसाठी भांडते द्या, 18 पगड जाते स्कॉलरशिपसाठी भांडते द्या, 18 पगड जाते नोकरीसाठी भांडते द्या. अरे बाबासाहेब जर तुम्हाला समजला असता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. पैसे नाहीत काय गव्हर्नमेंटकडे? मोदी साहेबांकडे पैसे नाहीत का? आहेत ना. पण 60% लोक आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये सोनवरमध्ये यंग पोरांनी पुढायला पाहिजे, एकमेकाच्या हातात हात घातला पाहिजे, जातीची युती झाली पाहिजे, राजकारणाची समाजकारणाची शेवट झाली पाहिजे. राजसत्ताने राजपाट मागून मिळत नसतो, राजसत्ताने राजपाट मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हक्क आणि अधिकाराची लढाई भीक मागून मिळत नसते. हक्क आणि अधिकाराची, स्वाभिमानाची, मानाची, सन्मानाची वागणूक कधीतरी नवसाची लाईट बनावं लागेल, कधीतरी सेवादार बनावं लागेल, कधीतरी भगवान बाबा बनावं लागेल, कधीतरी मातोश्री अहिल्याबाई बनावं लागेल, कधीतरी बाबा सुद्धा बनावं लागेल. आणि गावगाड्यातल्या आपला पगड जाताना पुढं घेऊन हा महाराष्ट्र म्हणजे कोणाची जागीर नाही, तर आमच्या आपला पगड जाताचा महाराष्ट्र आहे, हे या महाराष्ट्राला समजावं लागेल. जाता जाता तुम्हाला बनायचंच असेल तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे बना. तुम्हाला बनायचंच असेल तर शेजारच्या राज्यातला सिद्धरामय्या बना. मेघपालाचं दुर्ग आहे, एकदा उपमुख्यमंत्री झाला आणि 2दा उपमुख्यमंत्री झालं. कसं झालं? शेवटचं सांगतो भाषण करते. कसं झालं सिद्धरामय्या मुख्यमंत्री?
अहिंद नावाची संकल्पना राबवली. अहिंद काही चळवळीचे नेते इथं उपस्थित आहेत. प्रत्येकाला वाटतं आमदार खासदार व्हावं, प्रत्येकाला वाटतं ओबीसीचा मुख्यमंत्री व्हावा. अहिंद नावाची संकल्पना सिद्धरामय्यांनी राबवली. म्हणजे अल्पसंख्याक, हे म्हणजे हिंदल दारू. हिंदल दारू म्हणजे ओबीसी कन्नड शब्द आहे. द म्हणजे दलित आरोप. हिंद म्हणजे काय? अल्पसंख्याक, हिंदल दारू, दलित आरोप. एवढ्या समूहाच्या मनामध्ये त्या सिद्धरामय्यांनी विश्वास निर्माण केला. एका नव्हे 3 लाखाचा मुख्यमंत्री, देशाच्या भाजपच्या सत्तेच्या विरोधामध्ये एक नेपाळचा पोरगा मुख्यमंत्री झाला. पण माझ्या पुणे शाहू आंबेडकरांनी ज्या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला, त्या भूमीमधला ओबीसी मध्ये जातीमध्ये फिरायला लागला, जातीमध्ये लढायला लागला. आणि चोरांच्या दरोडेखोरांच्या हातामध्ये माझा महाराष्ट्र त्यांनी बहाल केला. आणि मग जरांगे नावाचा खुळखुळा जन्माला आला आणि म्हणायला लागला की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. मला वाटतं लई बोलतो तुमच्यासाठी. कसा बसलेला असताना सुद्धा काय होतोय काय माहित नाही, बोलायला लागलो. अंगामध्ये खंडोबा येतो. आता म्हणजे त्याच्या अंगात आलं काय? होय, आमच्या अंगात पोलीस आंबेडकरांचं संविधान हक्क आणि अधिकार आहे. या हातामध्ये लाठी का लाठ्या? कोणतरी काहीतरी म्हणेल, होय आम्हाला 11 जातीच्या लोकांना आमचा धर्म वाचवायचा आहे, आमची भूमी वाचवायची आहे, आमची आदिवासी संस्कृती वाचवायची आहे, आमचे हक्क आणि अधिकार वाचवायचे आहे. नाहीतर परत पोलीस आंबेडकर जन्माला येणार नाही. परत उलट जायचं असेल, परत वर्गाची कामं करायची असतील, परत अपमानाची वागणूक करायची असेल तर तुम्ही असंघटित राहाल. आणि तुम्हाला जर परत एकत्र येऊन जर लढाई सुरू केली तर परत तुम्ही मान सन्मानाने इज्जतीनं जगाल. आणि ही म्हणजेच ना आमदार खासदार मंडळी, तुम्ही जर मतभेद ही फक्त मताला भेटली, तुमच्या मोर्चाला भेट नाही, तुमच्या झेंड्यावर भेट नाही, तुमच्या देवाला भेट नाही, तुमच्या काय तुम्ही मसनात गेला भेट नाही. या अवलादी फक्त मतपेटीला घालतात. मतपेटीमध्ये माझ्या 11 पगार जातीची माणसं व्यक्त झाली तर ही माणसं मग तुमच्या पोत्यावर बसतील, तुमची निडर राखायला येतील, तुमच्या दुकानात येतील. काय लय कपडे आले पण तुम्हाला काहीच नाही. बघा बरं कमी काय सांगतो, बघा प्रयोग करून बघा. कधीतरी पुणे शाहू आंबेडकरांचं नाव घ्या आणि हा महाराष्ट्र आहे आपल्या पगार जातीचा. हा संदेश घेऊन चला, गावागावातल्या माणसाला समजून सांगा. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. बघा 17-28 वर्ष मागच्या 4-5 दिवसांनी उद्या जालना जिल्ह्यामध्ये परतून विठ्याला सभा आहे. पुढे ती सभा होते जाणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये ही दुसरी सभा आहे. पहिली सभा अशोकराव चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात गोकर्ण झाली. आज सुद्धा आणि लोहा बांधला येऊ घातलेल्या काही दिवसात मुखेडला होईल. हा महाराष्ट्र टिकवण्यासाठी आणि आत्मसन्मानाची, इज्जतीची, स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी खूप काही बोलता येण्यासारखं आहे. स्टेजवर एवढी माणसं आहेत, एवढ्या माणसांची नावं घेऊ शकलो नाही. स्टेजचा डेकोरेट करून डायरेक्टर बोलून तुम्ही सगळ्या लोक मला आपल्या दिलानं मागता. काही संयोजन मंडळींची मात्र काही लोकांची नावं घेणं उचित आहे. सगळं पाटील, त्याचबरोबर आमचे काय प्राध्यापक संजय पवार. जय हिंद, जय भीम, जय 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 मला, जय